डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट या विश्वासावर आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं. देवेंद्रजी आणि मोदीचं सरकारच नागरिक क्षेत्रामध्ये विकसित महाराष्ट्र करू शकतं. ग्रामीण भागातही सुद्धा असाच निकाल मागच्या वेळी आले. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, हे मत विकासाचं मत आहे, हे मत देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी महायुतीच्या सरकारवर विश्वासाचं मत आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार, माननीय पंतप्रधान मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं. हा कल दिसतो आहे आणि मला वाटतं हा कल आता कंटिन्यू दिसेल असं दिसतं आहे. भारतीय जनता पार्टी महायुती 2/3 बहुमताने 2/3 मेजॉरिटी आणि 51% व्होट शेअर, म्हणजे जर नगरसेवकाची आपण संख्या बघितली तर 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि 2/3 मेजॉरिटी ही महायुतीची असेल असं मला दिसत आहे. नागपुरात चौथ्यांदा सत्ता आपण आणलेली आहे आणि मुंबई पण तुम्ही घेऊन आणलेली, काय सांगाल? मी आधीच सांगितलं की नागपूरचं जे मत आहे ते माननीय देवेंद्रजी नितीनजीच्या डेव्हलपमेंट त्या विषयावर लोकांनी मत दिलेलं आहे. विकसित नागपूरवर मत दिलेलं आहे आणि नागपूर हे उपराजधानीचं शहर, हे देशाचं आंतरराष्ट्रीय शहर आणि महाराष्ट्रातलं क्रमांक 1 शहर, जे लोकांच्या अपेक्षा आहेत नागपूरवरून त्या नागपूरकरांनी व्यक्त केलेल्या आहे. नागपूरने सुद्धा अपेक्षेला मत दिलेलं आहे, डेव्हलपमेंटच्या अपेक्षेला मत दिलं आहे. माननीय नितीनजी देवेंद्रजींच्या विकसित नागपूरला मत दिलेलं आहे आणि त्यामुळं नागपूरचा विजयी आपल्याला चांगला दिसतो आहे. एकंदरीत महाराष्ट्राने डेव्हलपमेंटला मतं दिल्यात असं मला वाटतं. मुंबई ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र करिश्मा त्यांचा कुठेही दिसून राहिलेला नाहीये. आज आपण थोडा थांबून जाऊ. प्राथमिक अंदाज आहे सायंकाळी 5 वाजेनंतर संपूर्ण अंदाज, संपूर्ण निकाल स्पष्ट होतील तेव्हा अधिक बोलता येईल. 51% मतांचं जे राजकारण करत होते ते अचीव झालं असं म्हणायचं का? 51% मत. मी आपल्याला वारंवार सांगायचो की महाराष्ट्रात एकूण नगरसेवकाच्या 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे येतील. 2/3 बहुमत भाजपा महायुतीला मिळेल. मला वाटतं 2/3 बहुमतच्या वर भाजपा महायुती जाते. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी जे भावनिक राजकारण केलं ते मतदारांनी नाकारलं असं दिसत आहे. काय वाटतं की यशाचं कारण काय? एकच कारण आहे, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं डेव्हलपमेंटचं व्हिजन, माननीय एकनाथ शिंदेजी आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारचा विश्वास हा जनतेने दिला आहे. आताचे प्रदेशाध्यक्ष त्यांचं क्रेडिट आहे, परंतु माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही जे महाराष्ट्रभर संघटन बांधलं त्याचा काहीतरी पॉप्युलेशन निकालात दिसतंय तुम्हाला? मी वारंवार सांगतो की आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये रचना केली, मी सुद्धा एक माझ्यावर जबाबदारी या निवडणुकीची प्रभार म्हणून दिली होती. आम्ही जॉईंटली या ठिकाणी काम केलं आणि शेवटी महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार याच्या डेव्हलपमेंटच्या योजना आणि सोबत संघटन, या ठिकाणी संघटनेची भूमिका, 2 चाकं, राज्यातलं देशातलं सरकार आणि संघटना, या 2 चाकं जेव्हा एका बाजूने चालतात तर ही गाडी शेवटच्या स्पीडनं निघाली. आणि मला वाटतं की संघटना आणि सरकार या दोघांनाही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान या निवडणुकीमध्ये आहे. चंद्रपूरचा निकाल पूर्ण यायचा आहे. काही प्रभाग जे आता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेहमी पुढे राहिली आहे ते प्रभाग अमरावतीमध्ये, आता जे भाजपाचे परंपरागत मतं आहेत त्या तिघांचे प्रभाग सुरू आहेत.
अमरावती आणि चंद्रपूर सुद्धा 5 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. लातूरमध्ये नुकसान झालं आहे. लातूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही 22 जागावर थांबलेलो आहे. 40च्या वर काँग्रेस गेलेली आहे. तिथे आम्हाला थोडं नुकसान झालेलं आहे. त्याचं आम्ही चिंतन करू आहोत. किशोर जोरगेवार यांनी तो तिकीट वाटपात घोळ केला तिथे चंद्रपूरमध्ये, त्याचा कुठं फटका बसला असं वाटतंय का तुम्हाला? हे 5 वाजेपर्यंत आपल्याला अधिक स्पष्ट होईल. 5 वाजताच्या अंतिम निकाल जेव्हा आकडे येतील तेव्हा कळेल. ठाकरे ब्रँडचं काय भविष्य आहे? मुंबईचे निकाल बघितले आपण तर ठाकरे ब्रँड चालला नाही असं दिसतंय. नाही, मी आधीच सांगितलं होतं की मुंबईची जनता ही डेव्हलपमेंटला मतं देईल. देवेंद्र फडणवीसजीने या ठिकाणी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन तयार केलेलं आहे, एकनाथजी देवेंद्रजींनी सोबत येऊन ज्या पद्धतीने मुंबईला विकसित मुंबई करण्याची प्लॅनिंग केलेलं आहे, माननीय पंतप्रधान मोदीच्या सरकारने जो काही मुंबईला पाठबळ दिला आहे, मेट्रो रेल्वेचं असेल, अनेक त्या ठिकाणी कोस्टल रोड असेल, त्यामुळे दोन्ही सरकारच मुंबईचा विकास करू शकते ही भावना आहे. भाजप बोगस मतदान करते, ईव्हीएमला पाडू म्हटलं, त्यानंतर भगवा गाड लावला, हे सगळे प्रयत्न करून कुठेतरी भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न मनसेने केला होता. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची निवडणूक हे सगळं म्हटलं होतं. तुम्ही म्हटलं होतं हे मतदारांना रुचत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे का? ईव्हीएमला पाडू म्हणणं, भाजपवर बोगस मतदानाचे आरोप. ज्या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धवचे लोक निवडून येत आहेत, इथं मशीन चांगली होती. तिथं मशीन चांगली होती, ते स्पेशल होती. आम्ही निवडून आलो त्या ठिकाणी बोगस होती. म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे. लोकांना हे पटत आहे डेव्हलपमेंट काय, पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे. नाही, अमरावतीमध्ये आम्ही चांगलंच लढलो आहे, पण त्या ठिकाणी थोडे निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण पुढे आले. त्यामुळे मी अधिक स्पष्ट 5 वाजेनंतर बोलेल की अमरावतीचे अजून अनेक निकाल यायचे. रवी राणाच्या भूमिकेमुळे फटका बसला अमरावतीत असं वाटतं का? एकूणची भूमिका त्यांनी घेतली, दोन्ही नावेवर पाय होते त्यांचे, एक जण भाजपमध्ये, दुसरं त्यांची स्वतःची पक्ष, स्वतःला पक्ष, तिकीट वाटपात इंटरफिअर झालं प्रचंड. आता मला आता 5-5:30 पर्यंत जे काही निकाल येतील त्यावर स्पष्टता करता येईल. पण स्थानिक भारतीय जनता पार्टी मात्र तेथील जे काही रवी राणांची भूमिका जी आहे याबद्दल थोडी नाराजी त्यांची होती. पण निकाल जेव्हा अंतिम होतील तेव्हा आपल्याला कळेल. अमरावतीमध्ये तुषार बागे यांचा जे रवी राणा आहे त्यांच्या स्वीय सहायकांनी पराभव केला, काय सांगाल? नाही, तिथे रवी राणा आमदार आहेत. जिथे रवी राणा राहतात तो प्रभाग आहे. त्यामुळं आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वतः प्रभागात राहत असल्यामुळं, त्या प्रभागात स्वतः रवी राणा रहिवासी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या बाजून निकाल लागला असेल. नागपूर शहरात इतका विकास झाला असं असताना देखील मताचा टक्का वाढला नाही. 2017च्या तुलनेत नागपूर मताचा टक्का घटला आहे. त्याचं कारण काय वाटतं? त्याच्याप्रकारे तुम्ही दाखल करा. आता तर 110 दाखवते. नाही, मतांचा टक्का म्हणजे ही मतदार यादी जी आहे ना, यामध्ये जे प्रभागात आपण याद्या करतो त्यामध्ये प्रत्येक वेळी याद्या बदलत असतात. म्हणजे काही नाव मागच्या 2017मध्ये या प्रभागात होते, ते आता या प्रभागात आले. म्हणजे मतदार यादी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी, तेव्हा अनेक मतदार हे कमीत कमी जर विचार केला 80,000चा प्रभाग असेल तर 20,000 मतदार आपण इकडे तिकडं होत असतात. त्यामुळं काही टक्केवारी मतदारामध्ये कमी जास्त होणे, मुळात मताची टक्केवारी जी आहे मतदारांची ती कमी झाली. आणि जेव्हा मतदारांची टक्केवारी 2-4 टक्के जरी कमी झाली त्याचे इफेक्ट तुम्हाला समोर दिसतात. सर, हे मुंबईमध्ये आणि रेस्ट ऑफ द महाराष्ट्रात एवढं यश अपेक्षित होतं का? जास्त मिळालं की कमी मिळालं? नाही, आम्हाला अपेक्षित यश मिळालंच आहे. लातूरमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही काँग्रेसच्या कारण काँग्रेस आणि वंचित लातूरमध्ये एक आली पहिल्यांदा. काँग्रेस आणि वंचित एक आली. मागच्या वेळी वंचित वेगळी लढली, त्यामुळं बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पुढं होती. पण लातूरमध्ये आम्हाला थोडा अंदाज चुकला आहे. मुंबईत तर जे काही अपेक्षित आहे ते आता भेटत आहे. आणि आज काही असा अंदाज काढणे योग्य नाही. आपल्याला तिथील एकंदरीत निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होईल तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी आमच्या चुकल्या आहेत बोललो मी आता.
ऐतिहासिक हा सगळा विजय आहे. फडणवीस ब्रँड एस्टॅब्लिश झाला की सलग तिसरा मोठा असा विजय होतोय हा. देवेंद्र फडणवीसची म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र हाच ब्रँड आहे. त्यामुळं तोच ब्रँड आहे. मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार, डबल इंजिन सरकार हा ब्रँड आहे. देवेंद्र फडणवीसचे विकासाचे ब्रँड आहेत आणि एकनाथ शिंदेची साथ आहे. या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम वर दोष दिला जाणार आहे विरोधकांकडनं, मतदार याद्यामध्ये घोळ आहे हे आरोप केले जाणार आहे. त्याचं उत्तर कसं देणार? दुसरीकडे तुम्ही 51% जो हिशेब मांडता त्याचं गणित आणि ते त्याचं संघटन कसं बांधता? असं आहे, मी वारंवार सांगतो की ज्या ठिकाणी विरोधक हारतात त्या ठिकाणी मशीन खराब दिसतं. आता ज्या सीट जिंकल्या आहेत त्यांनी त्या सीटवर प्रूव्ह करावं. त्यांनी जे नगरसेवक जिंकले आहे काँग्रेसचे, MIMचे, वंचितचे, जे मशीनवर आरोप करतात त्यांच्या उमेदवाराला विचारा निवडून आलेलं आहे ते कुठल्या मशीनवर निवडून आलं आहे. ती भारत निवडणूक आयोगाची होती का नाही, ती राज्य निवडणूक आयोगाची होती का नाही, की याची प्रायव्हेट मशीन होती. त्याने आता स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळं वंचित जेव्हा निवडणूक हारतात तेव्हा ते म्हणजे आपला पराभव स्वीकारत नाही. आम्ही पराभव स्वीकारतो कधी कधी आणि त्यातनं शिकतो आणि त्यातनं जिंकतो. पण हे काँग्रेस पार्टीचे लोक किंवा विरोधक हे जिथं हारतात ते मशीनवर दोष देतात. त्यामुळं राहिला प्रश्न 51%चा मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. मताची जर टोटल लावली राज्याची एकंदरीत उमेदवार किती, भाजपाला किती मतं मिळाले, बाकी पक्षाला काय मिळाले, याचा जर टोटल लावली तर सर्वांची टोटल जी आहे त्याच्यापेक्षा 51% मतं आम्हाला मिळाले आहे आणि ते मिळतात. आपण सर्व पक्षाची टोटल लावा, सर्व पक्षाचे मतं बघा आणि भाजपाचे मतं बघा, त्या सर्वांच्या मतापेक्षा 51% मतं BJPला आहे. काँग्रेसला मागच्या वेळेस 29 जागा मिळाल्या होत्या. यावेळेस सुद्धा काँग्रेस 30च्या जवळपासच आहे. उलट मुस्लिम लीग काही ठिकाणी 1-2 ठिकाणी पुढे आलेली आहे, MIM पुढे आलेली आहे. उलट त्यांनी सर्व जागांमध्ये उमेदवार उभे केले होते आणि मिशन 100 योजना राबवली होती. पुणे काँग्रेस 2047 पर्यंत मिशन 100 राबवलं तरी सक्सेस होणार नाही. 2047 नंतर बघू काँग्रेसचं काय होईल. 2047 पर्यंत काही संधी नाही आहे. बापू साहेब, ऐतिहासिक हा विजय आहे. ऐतिहासिक विजय सेलिब्रेशन कसं असणार आहे? मुंबईमध्ये तुमचा महापौर बसवण्याची स्थिती आहे, नागपूरमध्ये 14 विजय सेलिब्रेशनचा विजयाचा उन्माद नाही, पराभवांना निराशा नाही. त्यामुळे विजयाचा उन्माद वगैरे आम्ही फार करत नाही. पण आमचे कार्यकर्ते जेव्हा निवडून येतात तेव्हा थोडं सत्कार, सन्मान, ऊर्जा, थोडं सेलिब्रेशन, थोडासा ब्रांड, असे फटाके, असं एकदम अंगात आल्यासारखं आम्ही काही करत नाही. त्यामुळं आमच्या अंगात काही येणार नाही. आम्ही छानपैकी जनतेला साजेसं, जनतेला अपेक्षित असलेलं, जनतेला वाईट न वाटणारं असं सेलिब्रेशन करतो. ग्रामीण मतदार असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या निकालाचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतं? एकदम ग्रामीण महाराष्ट्र सुद्धा देवेंद्र फडणवीस सोबत आहे, महायुती सोबत आहे, मोदीच्या योजनासोबत आहे. डबल इंजिन सरकारलाच मान्यता ग्रामीण भागाची आहे. सर, जिथे हारले तुम्ही तिथे आत्मनिरीक्षण आणि बैठका कधी असणार आहे, तिथलं अवलोकन कधी करणार आहे पराभवाचं? आम्ही पुढच्या 7 दिवसातच चिंतन करत असतो. निवडणुकीच्या पराभवाचे खूप दिवस आम्ही चिंतन नाही, लवकर चिंतन करतो, त्यातनं शिकतो, त्यातनं पुन्हा जिंकतो.